नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 1RTचे जेवढे विद्यार्थी होते आपले म्हणजे VJNT कॅटेगरीचे, तर त्यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो जी पूर्व प्रशिक्षण योजना असते तर त्याची अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो वेळापत्रकाची. तर त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. तर सिम्पली तुम्हाला गुगलवर 1RT नोटीस बोर्ड सर्च करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारची जी वेबसाईट आहे ती तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो नोटीस बोर्डवर की सन 2026-27 या आर्थिक वर्षात 1RT संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेकरता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांचे वेळापत्रक. तर 27/7/2026 रोजी हे जाहीर झालेलं आहे. त्यासाठी तुम्हाला क्लिक हिअर या ऑप्शनवर जे आहे ते क्लिक करायला लागेल. ठीक आहे, यावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे तो ओपन होऊन जाईल. ते इथे तुम्ही रीड करू शकता की सन 2026-27 या आर्थिक वर्षात 1RT संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण म्हणजे पोलीस भरतीपासून तर TET पर्यंत यासाठी तुमचे चाळणी परीक्षांचे वेळापत्रक जे आहे ते जाहीर झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो. ते यासाठी तुम्हाला परिपत्रक या ऑप्शनवर क्लिक करायला लागेल. त्यानंतर इथे पत्रक 1 बघू शकता तुम्ही. त्यानंतर रजिस्ट्रेशन लिंक जे आहे ते तुम्हाला अगोदर ही वेबसाईटवर मिळालेली होती. तर परिपत्रक आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. यामध्ये जे आहे ते वेळापत्रकाचे संपूर्ण डेट्स दिलेले आहे. तर यावर तुम्हाला क्लिक करायला लागेल विद्यार्थी मित्रांनो. परिपत्रक या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचं पूर्ण पत्रक तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल, ज्यामध्ये तुम्हाला परीक्षा दिनांक आणि संपूर्ण डिटेल मिळून देईल विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपण स्टेप बाय स्टेप ती वाचून घेऊ. तर सन 2026-27 या आर्थिक वर्षात 1RT संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेकरता जे चाळणी परीक्षा आहे त्याचे वेळापत्रक इथे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर यासाठी सर्वात अगोदर आपल्याला जाणून घ्यायचं आहे पोलीस भरतीची एक्झाम कधी होईल. तर 11/8/2028 रोजी सकाळी 9 ते 10 पर्यंत म्हणजे 60 मिनिटासाठी पहिली शिफ्ट राहणार आहे तुमची. त्यानंतर दुसरी शिफ्ट 11/8/2026 म्हणजे त्याच दिवशी 11 ते 12 60 मिनिटे. प्रत्येक पेपर जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो तुमचा 1 तासाचा जो आहे तो होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर कर्मचारी निवड आयोग इथे तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता किंवा हे संपूर्ण परिपत्रक मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकून देईल. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला टेलिग्राम ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा. तर SSC CGL म्हणजे कर्मचारी निवड आयोग याची जी एक्झाम आहे ती 11 तारखेलाच होणार आहे. तर 1 ते 3 वाजता 120 मिनिटेचा जो आहे तो तुम्हाला कालावधी मिळणार आहे. त्यानंतर रेल्वे भरतीसाठी दुपारी एक्झाम होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. इव्हिनिंगला 4 ते 6 PM 120 मिनिटे. त्यानंतर IBPSसाठी त्यानंतर 9 AM ते 11 AM ही 12 तारखेला होणार आहे विद्यार्थी मित्रांनो IBPSच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर MBA CAT दिनांक 12/8/2026 12 ते 2 120 मिनिटं म्हणजे 2 तासाची जी आहे ती MBA पूर्व प्रशिक्षण योजना तुमची होणार आहे. त्यानंतर टेट एक्झाम अशा प्रकारे तुमची 2च दिवसात विद्यार्थी मित्रांनो ही पूर्ण एक्झाम जी आहे ती फिनिश होणार आहे. 11 ते 12 या 2 दरम्यान तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुमची शिफ्ट तुमच्या हॉल तिकीटवर तुम्हाला पाहायला मिळून जाईल. तर हॉल तिकीट कधी येईल तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो त्याबाबत कोणत्याही प्रकारची काळजी करू नका, कारण इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे प्रवेश पत्रकाबाबतची सूचना. तर विद्यार्थ्यांना चाळणी परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा कालावधी जो आहे तो 3 दिवसापूर्वी 1RTच्या संकेतस्थळावर बघा इथे 3 दिवसापूर्वी 1RTच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. त्याची लिंक मी आपल्याला टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला पाठवून देईन विद्यार्थी मित्रांनो. कशा प्रकारे डाउनलोड करायचं त्याबाबत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळून जाईल. त्यासाठी चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून ठेवा. त्यानंतर परीक्षेचे स्वरूप बघू शकता इथे की कम्प्युटर बेस तुमची होणार आहे बहुपर्यायी. त्यानंतर अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेण्यात येईल ही सर्वसाधारण सूचना आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याचे चाळणी परीक्षेचे प्रवेशपत्र चाळणी परीक्षेच्या 3 दिवसापूर्वी 1RTच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रात नमूद केलेले परीक्षा केंद्र कुठल्याही परिस्थितीनुसार बदलून मिळणार नाही. ठीक आहे, त्यानंतर प्रवेशपत्रासंदर्भात येणाऱ्या अडचणी शंका असल्यास या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांच्या नावात म्हणजे कारणास्तव बदल झालेला असेल अशा विद्यार्थ्यांच्या चाळणी परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर याबाबतचे आवश्यक ते पुरावे घेऊन यावे. म्हणजे तुमची हॉल तिकीट जर विद्यार्थी मित्रांनो मिसमॅच केली असेल आणि एक्झाम फॉर्म जो आहे तुमचा व्यवस्थित फिलअप केला असेल तर तुम्ही ते पुरावे जे आहेत ते परीक्षा केंद्रावर घेऊन येणे आवश्यक आहे. त्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारण सूचना आहे, त्यासाठी तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. त्यानंतर इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला देऊन देतो की इथे बघू शकता की प्रशिक्षण निवड प्रक्रिया मिलिटरी भरतीपासून तर TET पर्यंत पूर्व प्रशिक्षणाकरिता पूर्व जी चाळणी आहे विविध वेळेत घेण्यात येईल. परीक्षा प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट लावण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी सेकंड की निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्राची पडताळणी प्रशिक्षण संस्थेद्वारे करण्यात येईल. त्यात कुठल्याही प्रकारची त्रुटी आढळल्यास सदर विद्यार्थ्यांचे प्रवेश जे आहे ते रद्द करण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तात्पुरत्या निवड यादीतील विद्यार्थी रुजू झाल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. जर विद्यार्थी मित्रांनो तुमचं सिलेक्शन झालं ठीक आहे, त्यानंतर जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कटले किंवा चुकीचे विद्यार्थी आढळले म्हणजे वेगळ्या संस्थेचे जर तुम्ही विद्यार्थी आढळले
VJNT कॅटेगरी सोडून तर तुमचं जे आहे प्रवेश जे आहे ते नामंजूर होईल आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थी कोणत्याही कारणास्तव परीक्षेचा वेळ दिनांक बदलल्यास किंवा परीक्षा पुन्हा घ्यावी लागल्यास विद्यार्थ्याची बदलाची माहिती केवळ वनारटीच्या संकेतस्थळावर देण्यात येईल. त्यानंतर परीक्षेची संपूर्ण अधिकार जे आहे विद्यार्थी मित्रांनो वनारटी नागपूर यांचा आहे परीक्षेसंदर्भात. अशा प्रकारची इम्पॉर्टंट माहिती होती. व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि याचा सुद्धा तुम्ही काढून घ्या की 3 दिवसापूर्वी तुमची एक्झाम राहणार आहे. ठीक आहे. संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आणि यूट्यूबवर पाहायला मिळून जाईल अपकमिंग. त्यासाठी चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.